काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या वक्तव्यामुळे चिखलीत महिला आक्रमक. राहुल बोंद्रे यांच्या फोटोला चपला मारून केला निषेध व्यक्त. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा चिखली विधानसभा मतदारसंघात 15 वर्ष आमदार राहिलेले माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी आपण काँग्रेस सोडून इतर पक्षात जाणार नाही याचे स्पष्टीकरण देत असताना ते म्हणाले होते की ज्या महिला मी पतिव्रता आहे असं दाखवायचं असतं तीच महिला मोठं कुकू लावते आणि मोठं मंगळसूत्र घालते असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याच्या विरोधात महिला आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. चिखली शहरात महिलांनी राहुल बोंद्रे यांच्या प्रतिमेला चपला मारत त्यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय. राहुल बोंद्रे यांच्या फोटोला कुंकू मंगळसूत्र देखील रेखाटण्यात आले. दरम्यान महिलांनी राहुल बोंद्रे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि समस्त महिला वर्गांनी माफी मागण्याची मागणी देखील केली आहे. हा रेणुका मातेचा जिल्हा, हे रेणुका मातेचा हा तालुका, इथे राष्ट्रमाता जिजाऊ यांचा हा जिल्हा, इथे कुंकवाबद्दल डोरल्याबद्दल बोलण्याचा कोणालाच अधिकार नाहीये. हे सौभाग्याचं लेणं आहे. तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कोणी कुंकू लावायचं, कोणी टिकली लावायची, कोणी मंगळसूत्र घालायचं का नाही घालायचा, हा ज्याचा त्याचा पर्सनली आहे. आतापर्यंत काय म्हणतात की महिला आता माणसांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. हा आपल्या श्वेताताईला बघून कोणी म्हणाल का की आपला आमदाराचा जिल्हा आहे, ती पण लेडीज आहे. सगळ्या कुंकवाबद्दल हे असं बोलणं योग्य नाही आणि शिके सवरलेल्या माणसांनी असं हे बोलणं अजिबात शोभत नाही. त्यांना हे बोलणं कुंकू या गोष्टीचा मी सुषमा विलास चव्हाण महिला बालकल्याण सभापती म्हणून या गोष्टीचा निषेध करते. निषेध. माजी आमदार जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी बेताल बेवक्तासह त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. महिलांनी कंपाळावर मोठं कुंकू लावणे आणि गळ्यात मंगळसूत्र घालणे हे फक्त दाखवण्यासाठी आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग पतिव्रता महिलांनी डोक्यावरती कुंकू लावणं आणि गळ्यामध्ये मंगळसूत्र घालणं हे फक्त दाखवण्यासाठी आहे का, की फक्त त्या महिलांनी जे घातलेलं आहे ते फक्त बाहेर दाखवण्यासाठी आहे, की ते सौभाग्याचं लेणं आहे हे आम्हाला राहुल बोंद्रे यांनी सांगावं की हे फक्त दाखवण्यासाठी आहे, हे सौभाग्याचं लेणं नाहीये. म्हणून मी अशा त्यांच्या या बेताल बेवक्ताचा मी जाहीर निषेध करते. एक महिला समजून मी यांचा जाहीर निषेध करत आहे. या आपल्या जिजामातेच्या पावन रेणुका मातेच्या पावन नगरीमध्ये, आपल्या जिजामातेच्या अशा या जिल्ह्यामध्ये जर असं कोणी बोलत असेल तर स्त्री शक्तीचा, मातृशक्तीचा हा अपमान आहे. आणि हा अपमान महिला म्हणून आम्ही सर्वच माता भगिनी महिला म्हणून आम्ही आता जाहीर निषेध करत आहोत.